मित्रांनो, काहीच दिवसांमध्ये IPL 2025च्या सीझन करिता मेगा ऑक्शन होणार आहे। IPL मध्ये 6 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा नियम होऊ शकतो असे समोर आले आहे। तेव्हा मुंबई इंडियन्स आपल्या संघात कोणते प्लेयर्स रिटेन करेल ते बघणे एक्साइटिंग असणार आहे। 6 पैकी 4 खेळाडू मुंबई इंडियन्स नक्कीच रिटेन करेल, ज्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन ह्या प्लेयर्सचा समावेश आहे। गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत मोठी चूक केली होती। त्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी ढासळली होती। त्याचबरोबर चाहत्यांनी हार्दिकपेक्षा रोहित शर्मालाच जास्त पसंती दिली होती। त्यामुळे रोहित हा पुढच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात असेल। रोहित इतकाच महत्त्वाचा मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव आहे, कारण सूर्या हा सध्याच्या घडीला भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे। त्याचबरोबर सूर्या हा पुढील 5 ते 6 वर्षे तरी क्रिकेट खेळू शकतो। तेव्हा ह्या सीझनमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी सूर्याला मिळण्याची देखील दाट शक्यता आहे, कारण हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची नाराजी होणार नाही। शिवाय येणारे 5 ते 6 सीझन तो आरामात कर्णधारपद भूषवू शकतो। श्रीलंकेविरुद्धच्या T20 सिरीजमध्ये त्याने स्वतःचे नेतृत्व कौशल्य सिद्ध केले होते। त्यामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच बनण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत। मित्रांनो, ह्यानंतर केवळ मुंबई इंडियन्सचाच नव्हे तर वर्ल्ड क्रिकेटमध्ये गोलंदाजीत हुकमी एक्का समजला जातो तो जसप्रीत बुमराह। त्यामुळे बुमराह सारखा गोलंदाज नक्कीच मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या हातून जाऊ देणार नाही। बुमराहच्या अनुभवाचा चांगलाच फायदा आतापर्यंत मुंबईच्या संघाला झाला आहे। चौथा खेळाडू जो हा संघ रिटेन करेल तो आहे ईशान किशन। उत्कृष्ट विकेट किपिंगसह ईशान किशन T20 फॉर्मॅटचा जबरदस्त असा बॅट्समन आहे। रोहित शर्मा सोबत त्याने अनेकदा संघाला धडाकेबाद सुरुवात करून दिली आहे। ईशान किशन सारख्या मॅच विनर खेळाडूला गमावण्याची रिस्क मुंबई इंडियन्स घेऊ शकत नाही। मित्रांनो, हार्दिक पांड्याकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद काढून घेणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे। पण हार्दिक संघात कायम राहणार का, हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे। हार्दिकचे MI मधील भवितव्य अधांतरी आहे, कारण त्याला संघात घेण्यासाठी तिलक वर्मासारख्या उत्कृष्ट फलंदाजाला रिलीज करावे लागू शकते। तेव्हा हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन करावे की नाही, तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे भारताचा पॅराभालाफेकपटू सुमित अंतिलबाबत। सुमित अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये विक्रमासह सुवर्ण पदक राखले, पण सुमितच्या या यशात नीरज चोप्राचाही महत्त्वाचा वाटा होता। भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा हा सुमितशी महिना पंधरवड्यातून एकदा संवाद साधतो। भालाफेकीचे तंत्र, सरावातील गोष्टी आणि सूचना अशा संदर्भात या गप्पा रंगतात। पॅरिस पॅरालिम्पिक आधीही नीरजने सुमितला काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या होत्या, जसे की ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान नवे काहीच करू नकोस, जे आधीपासून करत आला आहेस तेच कर, नवे प्रयोग करण्याचा मोह टाळ। शिवाय पॅरालिम्पिक सारख्या स्पर्धेत ऐनवेळी अस्वस्थपणा जाणवू शकतो, लक्ष विचलित होण्याची भीतीही असते। अशा वेळी आपल्याच तंत्रात नवा प्रयोग केल्यास अडचण येऊ शकते, असे नीरज चोप्राने सांगितल्याचे सुमित म्हणाला। याशिवाय एरवी देखील महिन्यातून एकदा तरी आम्ही संवाद साधतोच, अशी माहिती सुमितने दिली। मित्रांनो, सुमितने जी कामगिरी करून दाखवली आहे त्यातून खरंच प्रेरणा घेण्यासारखे आहे। सलग 2 पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदके पटकावणे नक्कीच सोपी गोष्ट नाही। यासाठी त्याने आवडत्या गोड पदार्थांवर पाणी सोडलेच, पण पाठदुखी सोसत सुवर्ण राखण्याची किमयाही केली। यासाठी त्याने स्पर्धेआधी वेदनाशामक गोळी घेतली होती। जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ सुमित पाठदुखीनेही त्रस्त आहे। त्यावर उपचार घेताना मुबलक विश्रांतीची आवश्यकता असते, पण लागोपाठच्या स्पर्धा आणि पॅरिस पॅरालिम्पिकची पूर्वतयारी यामुळे त्याने या पाठ आणि कंबरदुखीकडे एक प्रकारे कानाडोळाच केला। पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक राखणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला। सुमितने टोकियो पॅरालिम्पिकमधील स्वतःचाच विक्रम पॅरिसला मोडीत काढला। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे क्रिकेटच्या अंपायर्स बाबत। भारतीय अंपायर अनिल चौधरी यांनी शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर मुलाखत दिली। यावेळी त्यांनी पंचांच्या पगाराबाबतही खुलासा केला आहे। ते म्हणाले की ICCचा पंचांसोबत वार्षिक करार असतो। जर तुम्ही अंपायरिंग करण्यासाठी तंदुरुस्त नसाल तरीही पैसे दिले जातात। सध्या तरी BCCIचा पंचांसोबत करार नाही। आम्ही जेवढ्या सामन्यात अंपायरिंग करतो त्यानुसार पैसे मिळतात। तसेच प्रत्येक देशाचा आंतरराष्ट्रीय पॅनल असतो। पंचांच्या रँकिंगच्या A+ क्लासमध्ये 10 पंच आहेत, जे प्रति सामना 40,000 कमावतात। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे भारतीय वंशाचा आयर्लंड क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर सिमरनजीत सिंग उर्फ सिमी सिंग ह्याच्याबाबत। तो सध्या आयुष्याची लढाई लढतो आहे। सिमी सिंग गंभीर आजाराने त्रस्त आहे। त्याचे लिव्हर निकामी झाले असून सध्या तो गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल आहे। सिमी सिंगवर लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे। क्रिकेटर सिमरनजीत सिंगच्या सासऱ्यांनी सांगितले की सिमी 5-6 महिन्यांपूर्वी डब्लिनमध्ये असताना त्याला ताप आला होता।
हा ताप येत जात राहिला. जेव्हा त्याने आयर्लंडमध्ये काही टेस्ट केल्या तेव्हा रोगाशी संबंधित फारसे परिणाम समोर आले नाहीत. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याचे औषधही सुरू केले नाही. त्यानंतर उपचाराला उशीर झाल्याने सिमीची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्याच्यावर चांगले उपचार करण्यासाठी आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर मोहालीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले, पण तेथेही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. मोहालीतील एका खासगी रुग्णालयात सिमीला टीबी असल्याचे सांगण्यात आले. जुलैच्या सुरुवातीला PGI चंदीगड येथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. तेथे टीबीवर उपचार सुरू करून त्याला अँटीबायोटिक्स देण्यात आले. नंतर कळले की त्याला टीबी नाही. ताप कमी होत नसताना सिमीला पुढील तपासणीसाठी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सिमीला टीबी नाही, मात्र औषधांचा कोर्स पूर्ण करावा लागेल असे सांगण्यात आले. टीबीच्या औषधांबरोबरच त्याला स्टेरॉइड्सही देण्यात आले. त्यानंतर त्याचा ताप पुन्हा वाढू लागला आणि त्याला काविळी झाला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही त्याला पुन्हा PGI मध्ये नेले, जिथे त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आले. ICUत दाखल केल्यानंतरही सिमीची तब्येत सतत खालावत गेली आणि त्यानंतर PGI मधील डॉक्टरांनी त्याचे यकृत निकामी झाल्याचे सांगितले. त्यांनी सिमीला गुरुग्राममधील मेदांता येथे नेण्याचा सल्ला दिला, कारण तो कोमात जाण्याची दाट शक्यता होती आणि त्यानंतर प्रत्यारोपण शक्य होणार नव्हते. सध्या त्याला मेदांता येथे आणण्यात आले आहे आणि आता तो यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. मित्रांनो, सिमीचा जन्म मोहाली, पंजाब येथे झाला आणि त्याने अंडर 14 आणि अंडर 17 स्तरावर पंजाबचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले, परंतु अंडर 19 लेव्हलवर तो पोहोचू शकला नाही. यानंतर 2005 मध्ये तो हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी आयर्लंडला गेला आणि तिथे प्रोफेशनल क्रिकेट खेळू लागला. 2006 मध्ये त्याला डब्लिनमधील मलाहाईड क्रिकेट क्लबने करारबद्ध केले आणि मग त्याचा आयर्लंड संघात समावेश करण्यात आला. मित्रांनो, स्पोर्ट्स रिलेटेड अशाच लेटेस्ट अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.